आज आपलं टायटल बघून लक्षात आलं असेल की आपलं काय म्हणणं आहे. फक्त हे करा म्हणजे महाराष्ट्रात एकही बलात्कार होणार नाही. कुणीतरी यावर ठोस निर्णय घेतला पाहिजे. आज रोज अख्ख्या आपल्या हिंदुस्थानमध्ये, भारतामध्ये कित्येक बलात्कार होतात. मुंबई, पुणे अशा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये कित्येक बलात्कार होतात. कित्येक माता भगिनी म्हणजे मुली असतील, महिला असतील, यांच्यावर अत्याचार होतात. पण कुणाच्या तरी प्रेशरमुळे आपल्या त्या मायमावल्या कुणाला ती घटना सांगत नाही. कुणी डेअरिंग करतात, कुणी करत नाही. मी या लाईव्हच्या माध्यमातून जे बांधव बघतायत त्यांच्या माध्यमातून सरकारला एक विनंती करू इच्छितो. आपण लाडक्या बहिणीच्या निमित्ताने प्रत्येक माता भगिनीला 1,500 देता, कुठं 2100 रुपये आता केलेले आहे. पहिली ते 10वी, 11वी, 12वी, ग्रॅज्युएशन पर्यंत सगळ्या आपल्या ज्या लाडक्या मुली आहेत, ज्या शिक्षण घेत आहेत, त्या सगळ्यांना मोफत शिवकालीन भालाफेक असेल, तलवारबाजी असेल, घोडसवारी असेल, दांडपट्टा चालवणं असेल, हे शिक्षण द्या. कराट्याचं शिक्षण मोफत द्या. त्यांची फीस भरा किंवा एखादा टीचर तुमच्या जिल्हा परिषदला असेल किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये कंपल्सरी असावा असा एक निर्णय करायला पाहिजे. प्रत्येक मुलीला कराटे शिकता आले पाहिजे. जी मायमावली, जी आपली मुलगी असेल किंवा महिला असेल, जी त्यांनी प्रत्येकाने घरातून निघताना आपल्या पर्समध्ये एक तिखटची पुडी जी असते आपली, ती पुडी सोबत ठेवायला पाहिजे स्वसंरक्षणासाठी. जर प्रत्येक मुलीला कराटे आणि शिवकालीन जर दांडपट्टे यायला लागले, छत्रपती शिवरायांच्या काळात आपण बघू शकतोय कित्येक मायमावल्यांनी पण युद्ध लढत होते. महिलाही कुठे कमी नाही. फक्त एक आहे, त्यांचा स्वाभिमान आपल्याला जागृत करायचा आहे. त्यांनाही हिंमत द्यायची आहे. लाडक्या बहिणीला 1,500 2100 न देता प्रत्येक मुलीला कराटे, शिवकालीन हे खेळ शिकवले गेले पाहिजे. आज बाहेरच्या देशात बघा, इस्रायल असेल, इतर जे बाहेरचे देश आहेत, त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला मिलिटरी ट्रेनिंग कंपल्सरी आहे. तुम्ही ते गुगलवर जाऊन, युट्यूबवर जाऊन सर्च करून बघा. तिथे प्रत्येक व्यक्तीला मिलिटरी ट्रेनिंग कंपल्सरी आहे. कारण त्या ठिकाणी सैनिक कमी आहे. जर एखाद्या वेळेला आपल्या देशावर हमला झाला तर त्या ठिकाणी नागरिक उभे राहतील या उद्देशाने तिथे मिलिटरी ट्रेनिंग प्रत्येकाला दिलं जातं. रोज कुठं ना कुठं बलात्कार होत आहे. छत्रपती शिवरायांचा काळ आठवा. छत्रपती शिवरायांच्या काळात ज्या वेळेला कल्याणच्या सुभेदाराची सून बाबाजी सोनदेव यांनी जो खजिना आणला होता, त्यासोबत छत्रपती शिवरायांना हे कल्याणच्या सुभेदाराची सून ही आपण भेट म्हणून द्यावी, म्हणजे महाराज खुश होतील या इच्छेना तो बाबाजी सोनदेव यांनी ती सुभेदाराची सून समोर आणली होती. त्यावेळेला छत्रपती शिवरायांचे शब्द होते की आपण इतक्या सुंदर आहात, आपल्या इतक्या सुंदर जर आमची माय मावली असते तर मी अजून सुंदर निपजलो असतो. हे शब्द छत्रपती शिवरायांचे होते. बाबाजी सोनदेव यांना खडसावून सांगितलं, या ठिकाणी कुठल्याही माय माऊलीकडे वाकड्या नजरेनं कोणी बघितलं नाही पाहिजे, त्याचा चौरंग्या केला जाईल. छत्रपती शिवरायांचा काळ होता, त्या वेळेला चौरंग्या केला जात होता. म्हणजे दोन्ही हात, दोन्ही पाय जागेवर. आरोपी जो होता, ज्याने चूक केलं, त्याला डायरेक्ट चौरंग्या केला जात होता. तसे काहीतरी कायदे बनले पाहिजे. त्यामुळं हे जे कृत्य करणारे जे नराधम असतात यांना आळा बसल. पण होतं काय माहिती का, हे कृत्य करून जातात आणि यांची बाजू घेतात राजकारणी. त्यामुळं आरोपी सापडत नाही. आणि पक्षावाले, विरोधी पक्षावाले जे सत्ताधारी आहेत त्यांना म्हणतात की तुम्ही लक्ष देत नाही, पोलिसांवर येतं सगळं, पोलिसांचं लक्ष नाही. पोलीस कुठं कुठं लक्ष देतील? जे विरोधक जे बोलतील त्यांच्याकडे का पक्षाचे कार्यकर्ते नाही का? ज्या सामाजिक संघटना आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही का? प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य, आपल्या मायमाऊलीची जबाबदारी, सुरक्षितता ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. ती प्रत्येकाने घेतली पाहिजे. कुठेही असा अन्याय अत्याचार जर दिसला तर तिथं जात पात बघून नाही, पोलिस येतील, पोलिस करतील, हे डोक्यातून काढून टाका. प्रत्येक महिलांची सुरक्षा ही आपली आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात ज्या पद्धतीने मायमावल्यांचा सन्मान केला जात होता, त्या पद्धतीचे अवेअरनेस
हा झाला पाहिजे. सगळ्या संघटनांना, सगळ्या पक्षांनाही विनंती करतो, सगळ्यांनी कुठेतरी एक वेळेला सरकारसोबत चर्चा करून याच्यावर काहीतरी ठोस पावलं उचलले गेले पाहिजे. प्रत्येक मुलीला कराटे हे कंपल्सरी शिकवले गेले पाहिजे. शिवकालीन भालाफेक असेल, दांडपट्ट्या असतील, शिकवणारे भरपूर आहेत. त्या ज्या शिकवणारे त्यांनाही रोजगार मिळेल आणि आपल्या मायमावल्या ह्या सुरक्षित होतील. प्रत्येक मुलीने, महिलेने घरून जाताना घरच्यांशी कायम संपर्कात राहायला पाहिजे. मी इथं आहे, तिथं आहे, असं जर कम्युनिकेशन जर झालं तरच घरच्यांनाही कळल. काल जी घटना घडली पुण्याची अत्यंत निंदनीय आहे. आरोपीला सापडवण्यासाठी पोलिसांना 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करावं लागतं, यापेक्षा शर्मेची गोष्ट नाही. तर हे करतं कोण आहे? तर कुठला तरी राजकीय नेता त्या व्यक्तीला पाठीशी घालत असेल. मी सगळ्या बांधवांना विनंती करतो, कुठेही याच्यात जातपात बघून नाही, तर एक सामाजिक कर्तव्य म्हणून काही लोक, आता मी बोलतोय, काही लोक पुन्हा जे बाजारातले पैदास असतील ते पुन्हा कॉमेंट करायला येतील, याला काय चाललं. म्हणजे बरेच जण असतात की म्हणजे जे एखादा व्यक्ती बरोबर जरी बोलत असला तर त्याच्यात खोट काढायची, चूक काढायची, कारण ते बाजारातली पैदास असते, त्याला ती सवयच असते कोणाच्या याच्यात चुका काढायची. तर मी या लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या बांधवांना विनंती करतो, प्रत्येकाने आपलं आद्य कर्तव्य आपण सगळ्यांनी ते पार केलं पाहिजे. शिवरायांचा काळ आठवा, शिवरायांचा. आता इथे छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे यांनाही सोडत नाही, यांच्या विरोधातही बोलून आपले लोक शंड झालेले आहेत. म्हणजे कुणीही एखादा दिवस प्रतिक्रिया देणार, पुन्हा काही लोक नाही नाही मी नोकरीला आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी ह्या पक्षाचा आहे, तो माझ्याच पक्षावाल्यांना बोलला, हे अशी पाठराखण करते. छत्रपती शिवरायांच्या काळात आशांना डायरेक्ट म्हणजे कडेलोट केला जात होता. पण हे राजकारणी लोक एकमेकाचे धुणे धुत बसे. राहुल सोलापूरकर झाला, तो बोलून गेला. हे व्हायरल होण्यासाठी हे लोक करतात. तो नागपूरचा बोलतो. इंद्रजित सावंत यांना फोन लावून धमक्या दिल्या जातात. त्यांचं चूक आहे का बरोबर आहे मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजा यांचं नाव घेण्याचं तुम्हाला कारण काय? अरबी समुद्रातला छत्रपती शिवरायांचा स्मारक होत नाही, तो जे पुतळा आपला कोसळला त्याबद्दलही कोणी बोलत नाही. तर असो, तो विषय नाही, पण महाराष्ट्रातल्या मायमावल्या, माता भगिनी ह्या सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, एवढीच विनंती करायची होती. याच्यावर ज्याला योग्य वाटत असेल हे विचार त्यांनी इतरांपर्यंत शेअर करा. आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईक करा. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही कॉमेंटमध्ये जरूर लिहा. मी हा व्हिडिओ कुठले सबस्क्रायबर वाढवण्यासाठी याच्यासाठी केलेला नाही. प्रत्येक जण हुशार आहे, प्रत्येकाला मी जे विचार सांगितले ते कळत असतील. पण आता जर नसेल कळत, याच्यातून जर कळाले असेल तर त्याच्यातून त्याचं अनुकरण करून सरकार दरबारी एवढं मांडावा, हीच अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय शिवराय.